नमस्कार मंडळी, आशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मोड आलेली सुकी मटकीची भाजी. इथं मी कडधान्य भिजून एका रुमालामध्ये बांधून ठेवलेलं आहे. चला तर आपण मोड आलेले आहे की नाही बघूया. इथं आपण बघू शकता छानपैकी मोड आलेले आहे. एकदम कोरडे झालेले आहे. पाण्याचा एकही थेंब त्यामध्ये नाही आहे आणि एकदम सुटसुटीत असे मोड आलेले आहे. आता आपण याचीच भाजी बनवायला सुरुवात करूया. आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहे. 1 वाटी मटकी आणि 1 वाटी मूग हे असे मी भिजू घातलेले होते. थंडीमध्ये कडधान्य खाण्याचे फायदे खूप असतात. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आणि त्यामध्ये मी गावरान काळा हरभरा मोड आलेले त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. एकदम अशा पद्धतीने. आता मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरा टाकलेला आहे. जिरा आपला छानपैकी तडतडत आहे. त्यानंतर मी इथे हिरवी बारीक चिरून घेतलेली मिरची त्यामध्ये घालत आहे. हिरवी मिरची छानपैकी परतलेली आहे. आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहे. कांदासुद्धा आपल्याला लालसर होईपर्यंत छान पद्धतीने परतून घ्यायचा आहे. कांदा आपला थोडा लालसर होत आलेला आहे. त्यामध्ये आपण आता थोडे शेंगदाणे टाकून घेणार आहे. शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. कांदा आणि शेंगदाणे छानपैकी परतलेले आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा मी रवी मसाला त्यामध्ये घालत आहे. सर्व आपल्याला परत एकदा परतून घ्यायचं आहे. इथे छान पद्धतीने मसाला परतून घेतलेला आहे आणि आता आपलं कडधान्य त्यामध्ये टाकून घेणार आहे. सर्व मटकी मी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. इथे सर्व एकजीव झालेलं आहे. आता आपण त्यावर चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा फिरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने त्याला सतत हलवत राहायचं आहे. त्यानंतर आपण आता 2 मिनटं वाफ देऊन घेणार आहे. इथं आपले 2 मिनटं झालेले आहे. छानपैकी मटकीला वाफ दिलेली आहे. इथं आपली मटकी एकदम मस्त झणझणीत और चटपटीत अशी तयार झालेली आहे. आता आपण त्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा हलवून घ्यायचं आहे. इथं झालेली आहे आपली मटकीची भाजी तयार. एकदम झणझणीत और चटपटीत अशी आपली मटकीची भाजी तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.